शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तत्पूर्वी चॅनल तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरा बेल म्हणजेच घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीन बघू शकता, अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची आलेली अपडेट आहे. कांदा अनुदान योजना सातबाऱ्यावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना 28 कोटीचे अनुदान. बघू शकता संपूर्ण महत्त्वाची बातमी, संपूर्ण घडामोड शेवटपर्यंत नक्कीच बघावा विनंती. राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या काळात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यात सातबाऱ्यावर कांदा पिकाची नोंद नसलेले अनेक शेतकरी वंचित होते आणि एकंदरीतच या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील 28 कोटी रुपयाचे अनुदान मिळणार आहे. शासनाने 2022-23 या कांदा अनुदान योजनेसाठी 28 कोटी 32 लाख रुपये मंजूर केले असून 14,661 शेतकऱ्यांवर याचा लाभ मिळणार आहे. फेरछाननीनंतर सातबारा उतारावर अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पात्र ठरून त्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान दिले जाईल. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक 9,988 शेतकऱ्यांना 18 कोटी 58 लाख रुपये मिळणार आहे. 1 फेब्रुवारी 2000 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत अनुदान मिळेल. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी होईल आणि उत्पादकांना उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल अशी आशा एकंदरीतच या ठिकाणी दिली जात आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून तर व्हिडिओ अपलोड करून तेच थांबतोय. जे महाराष्ट्र जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.